कुटुंबीय आमच्यापासून वेगळे झालेत की काय? वाडा विधानसभेचा भिवंडी ग्रामीण झाला, डहाणूचा पालघर झाला आणि सौरासाहेब आमच्यापासून दूर गेलेत. पण असं होता कामा नये. आम्ही त्यांच्याजवळ अपेक्षा ठेवणार, कारण एक तरुण, अभ्यासू, कार्यक्षम आणि केवळ आपल्या पक्षाचं सरकार केंद्रात बसलंय म्हणून गप्प न राहणारे, संसदेत उत्तम संसदपटू, आपल्या प्रत्येक गरिबाची जाण असणारे, प्रत्येक प्रश्न तिथे निर्माण करणारं हे व्यक्तिमत्व. खरं तर मी पहिल्यांदाच असं पाहिलं. आम्ही दामोदर साहेब शिंगडे साहेबांपासून आम्ही खासदार पाहतोय, पण आम्हाला हे तरुण आणि बहुआयामी व्यक्तिमत्व ज्यावेळेस मी टीव्हीवर पाहिलं लोकसभेच्या प्रश्न उत्तराच्या तासात, तेव्हा हे कोणतरी वेगळंच वाटलं की मुंबईसारख्या विकसित भागातून ज्यावेळेस असे प्रश्न निर्माण व्हायचे, दिल्लीतून प्रश्न निर्माण व्हायचे, आणि अशा वेळेस आमच्याकडचे खासदार काय करतात हे आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा. मात्र यावेळेस ती परंपरा तोडण्याचं काम आमच्या डॉक्टर हेमंत सौरा साहेबांनी केलंय. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊन देत. एक उत्तम संसदपटू आम्हाला लाभला, आमच्या लोकसभा मतदारसंघाला लाभलेला नाहीये. अशा बहुआयामी व्यक्ती, आम्ही तुमच्याजवळ एक आमचं मागणं आहे, जरी तुम्ही आमच्या लोकसभेचे नसाल, पण वडिलांचं प्रेम हे ध्यानात ठेवून त्याप्रमाणे आमच्याशी तुम्ही सतत आमच्याशी संबंध जोपासा, अधिक दृढ करा आणि तुमचंच गाव आहे असं समजून आमच्यावर नेहमी कृपा ठेवा. कारण सौरा साहेबांनी कधीही नातं तोडलं नाही. उचाट गावाशी कायमचं दृढ नातं होतं. उचाट गाव पुन्हा एकदा सांगतो हक्काचा, आणि उचाटच्या हक्काचे सौरा साहेब अगदी घराघरात ओळखणारे. या प्रसंगी आज आमचं हे नेतृत्व इथे आलेलं आहे. मी तरुण मंडळाचे अध्यक्ष अजयजी जाधव यांना विनंती करतो की साहेबांचा सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि टाळ्यांच्या गजरात या सन्मानाचं स्वागत करावं. एक तरुण तडफदार राजकारणातलं एक उभरतं व्यक्तिमत्व आणि देशाच्या विकासाला चालना देणारं व्यक्तिमत्व, अशा सभासदांची, अशा मेंबर पार्लमेंटची गरज आहे देशाला. आणि असं एक व्यक्तिमत्व आपल्या इथे आलेलं आहे, आणि ते सौरा साहेबांचे चिरंजीव आहे, त्यापेक्षा काय असावं. धन्यवाद सौरा साहेब, आपण आमचा सन्मान स्वीकारलात. यापुढे लाईव्ह मॅच असल्यामुळे यूट्यूबवरून लाईव्ह पाहतात, त्यासाठी समालोचकांना विनंती आहे की आपण आपलं समालोचन सुरू करावं. जाऊया मॅच कडे, जिथे सर्व प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. फायनलचा इथे फेरा खरं तर सुटला गेलाय, आणि जो मथुर नावाने प्रसिद्ध आहे आणि जो बाक्या डॉन नावाने प्रसिद्ध आहे असा मयूर सावंत लाच बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक खरं तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले, त्याने टोटल झाले ते आतापर्यंत बॅटिंग करते. जे हनुमान मालदेव संघ पोहोचलाय तो 1 गुण 14 धाब्यांवरती. 14 धाबा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. मयूर सावंत चांगली बॅटिंग आहे मॅच मध्ये फायनलचा. पुन्हा एकदा इथे विकेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु मयूर स्वतः इथे बाहेर आला. 2 षटकार टोकले. त्याच्यानंतर नवनीत चव्हाण आपण पाहतोय इथे विकेट घेतले. बॉल टप्पामध्ये खाली राहिला, बॅटची लेडरी एज, आणि पहिला धक्का लागत असताना जे हनुमान मालदेव टीपला. मयूर सावंत घोंग. नियोजन संघटनेची थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक दलवी बॅटिंग साठी दाखल झाला. टोटल झालं ते आतापर्यंत गुण 14 धावा धाव फलकावरती 0.4चा इथे पहिल्याच बॉल वरती षटकार टोकला. विजय मोरे, विजय रामचंद्र मोरे, आपण दिनेशजी पाटील यांचा सन्मान करावा. अभिषेक दलवी बॅटिंग साठी आलाय. पडी क्रमांक 3 साठी आपण पाहत आहोत, आणि इथून पुढे आता मॅच मध्ये कशा पद्धतीने कलाटी निर्माण करणार आहे. काही नाही का फायनलचा मॅच. दाने पिले. जिल्हा सचिव भाजप जिल्हा पालघर जिल्हा सचिव दिनेशजी पाटील. टीम सालुशिया जय हनुमान मालदेव बदर तयारीत होतोय. नवनीत इथे चांगला इथे कट करण्याचा प्रयत्न केलाय. अभिषेक देवणे एक सिंगल आली या बॉल वरती, आणि सिंगलच्या मदतीनं पहिले तर धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या त्या 15 धावा. बहिर सावंत 2 षटकार ठोकले होते त्याने, तो बाद झालाय. चांगली ते बॉलिंग आता टप्पा सापडलाय, आणि फक्त सॉफ्टहँडने केलाय दिशेत दिला या बॉलला, आणि शॉट थर्डमॅनकडे बॉल जात असताना आली एक सिंगल. विशाल सावंत अणकेने घेतले. मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, तो स्ट्राईकला एंडला असणार आहे. थांबायचंय मैदानामध्ये, परंतु नवनीत चव्हाण एक वेगवान गोलंदाज आहे.
इथे या गेलं का या खेळाडूंना सर्वांना मी पाहिलंय यामध्ये शो हो नो बॉल आणि त्याच्यावरती भिंगरी बॉल तिथे घेत होतोय शक्तिमानच्या स्टाईलने बॉल चालाय ते आउट ऑफ द बार सक्सक शक्तिमान षटकार त्यानंतर दीक्षा पाटील यांचा सन्मान आमचे रवींद्र विठ्ठलराव मोरे मंडळाचे माजी अध्यक्ष यांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला आणि षटकार टोकलाय फ्री हिटचा बॉल असणार आहे 7 धावा आल्यात आणि आमचे नितीन जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला आला इथे षटकार तो विशाल सावंतच्या बॅटमधनं हाफ ट्रॅकल मनगडाचा वापर टायमिंग प्रॉपर फ्री हिटचा बॉल कुडूस मंडळ सरचिटणीस दीक्षाजी पाटील इथे पाहिलं तर पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा इथे कॉल आलाय अतिरिक्त रन्स आतापर्यंत धावा जमवल्यात त्या बॅटिंग करत असताना माझ्या मालदेव टीमनं 23 धावा फायनलच्या मॅचची सुरुवात अप्रतिम केली स्टार्टअप दिला होता फ्रेट कंटिन्यू असणार आहे फ्रेट कंटिन्यू आहे विशाल सावंतला पुन्हा एकदा संधी मिळाली गेली आहे स्टार्ट करून दिला होता इथे मयूर सावंत आणि त्याच्यानंतर काय जबरदस्त इथे बॅटिंग विशाल सावंतची बॅट इथे तडपली आहे नवनीत सावंत पुन्हा एकदा आणि बॅटने ते खेचण्याचा प्रयत्न केला क्षेत्रचक दूर आहे दूरचा प्रवास आहे बॉल थांबणार नाही बॉल चालले ते टन 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 4 साठी होईल फरार मिळतील चौकार या क्रीडानगरीत दिनेशजी चव्हाण थँक्यू आणि दिनेशजी चव्हाण यांचं क्रीडानगरीत आगमन झालेलं आहे आमचे द्वितीय पारितोषिकाचे पुरस्कर्ते व्यासपीठावर येत आहेत त्यांचं मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त इथे गेम आपण पाहिला तर पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले ते आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना जयमान संघाने जमा केल्या त्या 27 धावा डबल वट बॅटिंग काय जबरदस्त बॅटिंग या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 षटकार आले आहेत एक षटकार विशाल सावंतच्या बॅटमधनं त्याच्यानंतर चौकार देखील शेवटच्या बॉलवरती अतुल सेलार बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सालोशी टीमचा आणखीन एक इथे मातब्बर खेळाडू टॉस जिंकला होता सालोशी टीमने आणि घेतला तो फिल्डिंग करण्याचा निर्णय परंतु हा निर्णय आताच्या स्थितीला विभिन्न कुठेतरी चुकीचा ठरला पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात फायनलच्या मॅच मध्ये दिनेशजी पाटील यांचा सन्मान इंद्रजितजी मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आपले दिनेश चव्हाण साहेबांचा 27 जे धावा आपले फलकावरती आतापर्यंत जमा केल्या चांगली बॅटिंग या मॅच मध्ये आणि आता शाल श्रीफळ अभिषेक दलवी असणारे बॅटिंग आणि बोके देऊन त्यांचा सन्मान करावा. अभिषेक दलवी पहिला बॉल पेस करेल अतुल सेलार पहिला बॉल टाकण्यासाठी आता सज्ज होतोय पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न परंतु चिता आहे पाठीमागे आपण पाहिलं तर अनिकेत सेलार डॉट आलाय बॉल इथे थोडासा टर्न झाला हलक्यात आणि अतुल सेलारने हा बॉल डिलिव्हर केलाय थोडासा टर्न झालाय आणि त्याच्यानंतर आला इथे डॉट बॉल चांगली ते फायनलची मॅच मेगा फायनलची मॅच ग्रँड फिनाल आहे एका प्रत्येकाला खरं तर जोडलं गेलंय इथे कष्ट तुम्हाला करावे लागतील पहिला बॉल डॉट आलाय फिरवण्याचा प्रयत्न अगदी फिरवलाय बॉलला लॉंग स्टॉपला बॉल निघून जातोय फाय लेगला बॉल सीमा पार वन टू पर चेअर 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 चरण यानंतर अमितजी शिर्के माजी उपाध्यक्ष वाडा तालुका यांचा सन्मान विजय अर्जुनराव मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला मी चेक करतोय चला तेवढा बरेच कॉल अमितजी शिर्के आणि पॅटर्न आता बाहेर गेला की कारण का संपूर्ण जर पॉपिंग क्रीजच्या संपूर्ण बाहेर गेला असेल तर हा बॉल कदाचित जो आपल्याला अंपायर जो डिसिजन देतील तो मी योग्य जी तुम्हाला योग्य माहिती आम्ही देणार आहोत. यानंतर सतीशजी भोईर तालुका उपाध्यक्ष यांचा सन्मान दिनेश मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सतीशजी भोईर तालुका उपाध्यक्ष यानंतर आमच्याच गावचे सन्माननीय उपस्थिती चौकार आहे यस थर्ड अंपायर कॉल आला चौकार आला 4 धावा आल्या त्यांनी टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 31 धावा धाव फलकावरती वट बॅटिंग केली आतापर्यंत अभिषेक दलवी 7 दिले चांगली आता विशाल सावंतला विकेट करण्याचा प्रयत्न बॉल टप्पा पडला थोडासा खाली राहिला कोण बदललाय काटा बदललाय प्लॅटफॉर्म क्रमांकाची 1 वरची गाडी आता टप्पा खाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती गेली आहे आलाय तो इथे डॉट बॉल एक तिरे एक मेरे आणि इथे तेच पाहायला मिळतंय इथे डॉट आलाय पहिला बॉल डॉट आला दुसऱ्या बॉल चौकट ठोकला आणि त्याच्यानंतर देखील इथे डॉट आलाय चांगली बॉलिंग आतापर्यंत 31 धावा झाल्या धाव फलकावरती. उमेश कदम लगातार 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल प्रत्येक बॅटरला. इथे डॉट बॉल आलाय प्रत्येक खरं तर
खूप चांगल्या पद्धतीने यॉर्कर बॉल टाकला आणि यॉर्कर किंग सध्या मैदानाच्या आतमध्ये यॉर्कन खरं तर बॉल टाकला. अतुल सेलरने चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं हे षटक आपण पाहिलंय. यानंतर माननीय प्रभाकर सकारामराव मोरे साळुंके साहेब यांच्या मध्ये देखील अध्यक्ष उचाट शिक्षण संस्था यांचा सन्मान चंद्रकांत शंकरराव मोरे करतील. कार्याध्यक्ष तरुण मंडळ उचाट. 3 षटकार टोकले लागोपाठ. तर पांडुरंगी साळुंके साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त इथे रन इथे आपल्याला मिळते. उचलीचा आपण बॉल पाहिला आणि तिथून मात्र व्हाईट बॉलचा कॉल ऑस्टिक गाडलाईनच्या बाहेर चाललाय आणि एक अतिरिक्त रन 32 धावा तो फलकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा बऱ्याच झाल्या होत्या. विशाल आता काळ मात्र देत असताना कारण स्ट्राईक घ्यायचे बॅटिंग करायचे. अभिषेक दळवीच्या बॅटला खरं तर बॉल लागत नाहीये आणि इथून पुढे आता चांगली बॅटिंग करावली. परंतु अतुल शेराचं अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत अतुल सेलारने केली आहे. अतुल निघतोय. अभिषेक दलवी पुन्हा एकदा बाहेर घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा कॉल. आणखी घेते अतिरिक्त रन्स इथे प्राप्त होते. बॅटिंग केंद्र टीम जेएनवर मालदीव टीम साठी एक सिंगल येते. धावा आतापर्यंत झाल्या त्या 30. यानंतर माननीय श्री प्रभाकर श्रीपतराव मोरे यांचा सन्मान राजेंद्र दादासाहेब मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. 33 धावा. राजेंद्र दादासाहेब मोरे. अभिषेक दलवी मॅच सट्टू उचाट शिक्षण संस्था. फाईट करणार आहे तो. थांबायचं मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला खेळ देखील करायचा. बॉलर तयार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने वारंवार 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 इथे चूक केली जाते आणि आणखीन एक इथे वाईट येत असताना पहिला बॉल डॉट आला त्याच्या चौकाराला. लगातारचे 2 बॉल डॉट त्याच्या तर व्हाईट आला. पुन्हा एकदा एक सिंगल आणि आता एक व्हाईट बॉलचा इथे कॉल. टोटल झाल्या त्या 34 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि एक बॉल इथे टाकण्यासाठी गोलंदाज थोडा आता कष्ट करतोय. काळ मंत्र दिला जातोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर माननीय श्री सूर्यकांत वसंतराव मोरे ज्येष्ठ ग्रामस्थ उचाट बॉलर तयार. पुन्हा एकदा अतुल सेलार समोर असणार आहे. यांचा सन्मान अभि दलवी. पुन्हा एकदा स्विंग रवींद्र विठ्ठलराव मोरे यांनी करावा. ज्युनियर डॉट बॉल. लाचेवा बॉलिंग अतुल सेलार आणि सेलारची ही पॉवरफुल आता बॉलिंग पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल धाबा 27. त्याच्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलंय. सूर्यकांत वसंतराव मोरे अतुल सेलारने या मॅच यांचा सन्मान रवींद्र विठ्ठलराव मोरे करतील. टप्प्यावरती फोकस ठेवलाय. टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय. टप्प्यावरती ताबा ठेवलाय. परंतु इथे फटका फसला. परंतु बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. AK-47 बाहेर काढले. इट्स एस बँक मॅक्झिमम फटक्यामध्ये आहे दम. आलाय तो अभिषेक दलवीच्या बॅट मधनं सिक्सर. माननीय श्री प्रभाकर बाबूराव मोरे डब्बे में केक डब्बा माजी पोलीस उपनिरीक्षक मुंबई घुटना टेक और तमाशा यांचा सन्मान शॉट ठोकलाय अभिषेक दलवीच्या बॅट. कल्पेश मोरे आपण करावा. कल्पेश मोरे. प्रभाकर बाबूराव मोरे माजी पोलीस उपनिरीक्षक मुंबई यांचा सन्मान आपण करावा. जाऊया आता नेक्स्ट मॅच ओव्हरसाठी. नितीन चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. शेवटचं षटक असणार आहे. तब्बल धावा जमा केले ते आतापर्यंत जेएनबा मालदेव टीमनं सुसाट गाडी सुटले. थांबायचं नाव घेत नाहीये. ज्या गाडीला ब्रेक नाही या गाडीला टॉप नाही. सरळ टॉप मध्ये. यानंतर माननीय श्री शांताराम राजभराव मोरे मोरे साहेब यांच्या माध्यमातून माजी सैनिक ठाकरे साहेब यांचा सन्मान संजय जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. 500 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज आलंय. बॉलर तयार. इथे फटका फसला गेलाय. बॉल थोडा वेळामध्ये राहिला. एक तर मिळते. सेकंडचा कॉल. विशाल सावंत स्ट्राईक साठी जातोय. धडपडतोय. काय होईल काय घडेल आणि पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आली आहे आणि विशाल सावंतची इथे येते विकेट. येस डिझा.
व्यासपीठावर गीते साहेब, डेप्युटी इंजिनियर PWD नंतर काय जबरदस्त बॅटिंग करत असताना यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही करेक्शन करतोय, थोडं थांबायचं, करेक्शन करतोय धावांमध्ये. 49 रन 49 रन झाले. आता 49 धावा जमा केल्यात. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. नितीन चव्हाण, विशाल सावंत शपलून खेळला, अफूचा प्रयत्न केला, लॉंग स्टॉपला बॉल निघून जातोय नॉन स्टॉप आणि बॉल चालते टन 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 गोळीसारखा पम 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 चरण. थँक्यू डीजे. पंचांनी खरं तर अगदी मनमुरात आपल्याला आनंद दिलेला आहे. हेच पंच तुम्हाला आता आर्यन फिल्म फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग मध्ये अगदी खोपोलीमध्ये 7, 7, 8 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. टोटल झाले आतापर्यंत 53 धावा. लाचा बॅटिंग विश्वासावर आक्रमक झालाय. आणखी एक येते, वा 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 वा, ललकारी उस्मानी तुपानी आणि वाघानं फोडले इथे डरकाली षटकार. थांबायचं नाव घेत नाही यार, काय बॅटिंग करतोय विशाल सावंत. ऑन साईडला बॉल टर्न केला, डीप मिड विकेटच्या बाहेर टोकलाय. चला बॉल द्यायचा लगेच. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग. चला धावा विशाल सावंत. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका पाहत 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 राहावा आणि हा फटका एखादा स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्या भिंतीवरती लावायचा. असा विशाल सावंत आहे. लाच बॅटिंग करतोय, परंतु इथे थोडासा अडचणीमध्ये आहे. विशाल सावंतची बॅट मॅच मध्ये 59 धावा तब्बल ठोकल्यात आतापर्यंत. विशाल सावंतचं योगदान आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने राहिलंय. शेवटचा बॉल फटका फसला इथे. फाईन लेगला बॉल निघून जातोय. नो मॅच लँड मध्ये वॅकंट एरिया मध्ये बॉल पडलाय. एक तर आली आहे, सेकंडचा थर्डचा कॉल आलाय. विशाल सावंत धावतोय, साहिल एका बाजूने धावतोय आणि 3 धावा इथे पलून काढल्यात. 3 धावा गुड आणि बिटवीन द विकेट आणि टोटल झाल्या तर एकूण धाव फलकावरती. त्या प्रथम बॅटिंग करत असताना विशाल सावंत, मयूर सावंत बाद झाला, परंतु आज विशाल सावंत, मयूर सावंत, विशाल सावंत, मयूर सावंत ही खरं तर A1 ची जोडी आणि बाकी डॉन खरं तर चालला या मॅच मध्ये. विशाल सावंत धावा झाल्या त्या एकूण 62 धावा. गीते साहेब, डेप्युटी इंजिनियर PWD विभाग यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान सचिन सुर्वे करावा. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि बुके देऊन त्यांचा सन्मान करावा. थँक्यू सो मच. चला विनंती असेल लगेचच बाहेर यायचे, ग्राउंडच्या बाहेर या प्लीज. चला अर्ध्या मिनिटामध्ये फिल्डिंग लावून घ्या. नवनीत लगेच आपली टीम बाहेर येऊ द्या आणि मालदेव टीम आपण लगेच अर्ध्या मिनिटात फिल्डिंग लावायचं आहे. मान्यवरांना या ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि जशी फिल्डिंग लगावली जाईल सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करा. तसेच एक मान्यवर व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचाही सन्मान करावा असे मी विजय मोरे यांना विनंती करतो. एकूण धावा झाल्या त्या 62 धावा. 63 धावांचं भलं मोठं टार्गेट असणार आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 21 धावा जमवणं आता खूप महत्वाचं असणार आहे. जबरदस्त आपण ही स्पर्धा बघतोय. जबरदस्त मॅचच्या दरम्यान आपण 22 इयर टेनिस क्रिकेट वाणीच्या माध्यमातून संपूर्ण आपण हा खरं तर संपूर्ण व्यासपीठ दाखवला जातोय. त्याचबरोबर आज खरं तर या खूप चांगल्या कमेंट आल्या स्पर्धेला, कारण का ज्या पद्धतीनं उचाट गावानं खरं तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलंय आणि भूतोना भविष्यात दिलीपजी पाटील यांचा सन्मान चिन्ह आणि बुके देऊन करावा असं विजय रामचंद्र मोरे खजिनदार तरुण मंडळ उचाट यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मॅच बनवू शकते. आनंद पाटील, होऊ शकते. आनंद पाटील मैदानाच्या आतमध्ये आता सतीश चव्हाण आणि नवनीत चव्हाण हे आता महत्वाचे खेळाडू असणार आहे. सतीश चव्हाण मिस्टर 360 आहे. कित्येक मैदानं गाजवलेत त्यानं आणि पहिल्याच दिवशी जास्तीत जास्त विनोद सर स्विच हिट कुणी केले असतील स्वीट हिट मध्ये तर ते नाव आहे सतीश चव्हाण आहे. तोच मैदानाच्या आतमध्ये जातोय. सतीश चव्हाण, नवनीत चव्हाण दोन्ही सख्खे बंधू. अगदी आपण पाहिलं तर अगदी मुंबई पूर्व परिसरामधलं क्रिकेट चांगल्या पद्धतीनं खेळतात आणि गाजवलं त्याने मुंबईचं क्रिकेट. अथवा आपण पाहिलं KSK क्रीडा प्रतिष्ठान मधली टीम आहे चांगल्या पद्धतीने खेळ करत आले आणि KSK प्रतिष्ठान मधली नंबर
रँकिंग 1 ची टीम आहे, अर्थातच साळूची टीम. हे सर्व खेळाडूंना आम्ही अगदी जवळून पाहतो आणि हे सर्व आम्हाला खेळाडू नेहमी सॅटर्डे संडेला आम्हाला नवी मुंबईमध्ये भेटत असतात आणि त्यांचा खेळ अगदी सारखाच त्यांचा बहरलेला असतो. ते खूप मेहनत घेतात, स्ट्रगल करतात. सतीश चव्हाण ॲज अ एक उद्योजक आहेत आणि त्यांच्या साथीला आपण पाहिलं तर त्याचा छोटा भाऊ सख्खा नवनीत चव्हाण बॅटिंगसाठी दाखल झालाय आणि बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहे तो अभि दलवी. अभि दलवी एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. नवनीत चव्हाणचा स्टँड खूप चांगला आहे, बॅटवरती आला तर अगदी तो बाहेर पाठवू शकतो एवढी कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे आहे. पहिलाच बॉल स्ट्रोक फर्स्टला, ओहो अंदाज चुकला, उडी जरूर इथले घेतली होती परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला इथे बिना पायल बजे घुमरू छम 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 4 रन. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा सुरुवात केली चौकरनं, भाऊ थांबणार नाहीये. सालोशी टीम आहे, संघर्ष नेहमीच करते, जिद्द नेहमीच ठेवते आपल्यामध्ये, हिम्मत नेहमीच ठेवतात. ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच किंमत. इथे उडी मारण्याचा प्रेम करता प्रयत्न केला तो मिड ऑफ मधून आलाय चौकार. हवाई मेल हवाई सफर ठोकला इथे अभिषेक दलवीच्या विरोधामध्ये. नवनीत चव्हाणच्या बॅटमधनं आलाय तो मोठा धमाका, बुम षटकार. फुल टॉस बॉल त्याला दिशा दिली आणि ड्युस्कर लेग बाउंड्रीच्या बाहेर ठोकला इथे तो षटकार. ज्या पद्धतीने नवनीत चव्हाणवरती आक्रमण केलं आणि आता तेच भरण्याचा तो काम करतोय. 2 बॉलच्या पाठीमागे 10 आल्यात आणि बॉल असणार आहेत बाकी ते 16 मध्ये जमा करायचे. ते कोण 53 धावा. मॅच ऑन आहे भाऊ, मॅच संपली नाहीये. चांगल्या पद्धतीने मॅच होईल. P1च्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग नवनीत चव्हाण. आई देखील बॉल इथे उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल टप्पा बदललाय, थोडासा खाली राहिलाय, आलाय तो डॉट बॉल. डॉट लॅम्प चांगला बॉल इथे रिलीज करत असताना बारी बारी सबकी बारी पहिली आपकी अब हमारी. इथे चूक घडली आहे नवनीत चव्हाणच्या माध्यमातून विकेट करण्याचा प्रयत्न. कारण का हो, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला विकेट करावं लागेल, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. सध्या अभिषेक दलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती समोर असणार आहे. नवनीत बॉल पिक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा इथे डॉट आलाय. वाह जबरदस्त आहे ते. आता प्लॅटफॉर्म क्रमांकाची गाडी आता 2 वरती आले, चांगला सूर गवसलाय, टप्प्यावरती बॉलिंग करतोय. घरातला पप्पा, कट्ट्यावरच्या गप्पा आणि बॉलरचा टप्पा नेहमीच इथे चांगला असतो आणि तोच चांगला इथे टप्पा. 2 बॉलवरती दमदार कामगिरी केली परंतु 2 बॉलवरती कमबॅक करत असताना आपण पाहतोय या फायनलच्या मॅच मध्ये अभि दलवी चांगली बॉलिंग. डॉट फटका फसला इथे, फटका फसला आकाशावर, नो डाऊट कॅच होईल आणि पहिला धक्का लागत असताना चेस मूड करत असताना फलंदाज नवनीत चव्हाण गॉन बाद. चला कोण होणार चॅम्पियन, कोण कोरेल संघर्ष करून या ट्रॉफीवरती नाव आपलं. ह्या ट्रॉफीची किंमत मार्केटमध्ये खूप कमी असते परंतु जेव्हा ही ट्रॉफी या मैदानाच्या मंचावरती येते तेव्हा या ट्रॉफीची किंमत, तुमची जिद्द, तुमची मेहनत, तुमची संघर्ष आणि तुमची चिकाटी या ट्रॉफीची किंमत असते. जबरदस्त स्पर्धा, 3 दिवस आपण ही स्पर्धा अनुभवली आहे. प्रत्येकाला वाटत होते एखादी स्पर्धा येते. ग्रीन ग्रास मैदान, आज पुन्हा एकदा समालोचन करण्याची खरं तर दुसऱ्यांदा या मैदानामध्ये संधी मिळाली. म्हणजे या मातीशी काहीतरी नाती जोडले गेलेत म्हणून या मातीमध्ये आज संधी मिळाली आहे. बॅटिंगसाठी आलाय तो अतुल सेलार, टीमचा कॅप्टन. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार हवी. इथे फटका जबरदस्त येते परंतु फटका नो मॅच लँड मध्ये वॅकेंट एरिया. साहिल सावंत आला बॉलच्या पाठीमागे, तोपर्यंत इथे एकच सिंगल मिळते. एका इथे थांबणं धाव फलक इथे सजवलं जाते. एका षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर झाल्या धावा इथे बॅटिंग करत असताना ते कुंड. त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेसाठी या द्वितीय क्रमांकाचं ज्यांनी पारितोषिक दिलं 33,333 ते गुरुग्राम पंचायत लामस सन्माननीय आदरणीय दिनेशजी चव्हाण साहेब यांचं इथे आगमन झालं. करूया असं त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया मॅचकडे, जिथे मॅचमध्ये मी कुठेतरी फसला आणि साहिल सावंत एक युवा प्रतिबंधक गोलंदाज. या गोलंदाजी चर्चा खरं तर प्रीमियर लीगमध्ये, कोयना प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू खरं तर हेडिंगला आणा
आणि त्याच्यानंतर काय दमदारगिरी खरं तर कामगिरी केली आहे. पुढे येण्याचं कारण आहे तुम्हाला तुमची मेहनत करावी लागते, तुम्हाला बेस्ट द्यावे लागतो, तुम्हाला तुमचे 100% द्यावे लागतात आणि हे दोन्ही टीमनं दिलंय. साहिल तयार, फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं पाहायला मिळतोय. ते फटका लॉंग मध्ये प्रेम आहे ते एकच सिंगल येते. अतुल सेलर एक हार्ड हिटर फलंदाज आहे. बरेच उन्हाळे पावसाळे पाहिलेत, परंतु आता समोर असणारा स्वी शीटचा बादशाह सतीश चव्हाण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एक यशस्वी उद्योजक आणि त्याचबरोबर क्रिकेटला आपलंसं करून घेतलंय. अगदी 40+ आहेत, परंतु आतापर्यंत थांबला नाहीये त्यांचा प्रवास, कारण का त्याने शरीराची साथ दिली. फिटनेस खूप चांगली आहे सतीश चव्हाणची. ते स्ट्राईक एंडला असणार आहे. साहिल सावंत एका बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती, बॅटची कडा आणि भाग्याचा सहारा आणि सतीश चव्हाण बॉल पेस करत असताना पहिला इथे गोल्डन डकचा शिकार ठरत असताना सतीश चव्हाण घोम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत सेलार बॅटिंगसाठी जातोय आणि आता 2 सख्खे बंधू मैदानाच्या पहिल्या पण 2 सख्खे बंधू पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलेत आणि आता 2 सख्खे बंधू आपण आता या सेकंड ओव्हरमध्ये पाहतोय. अतुल सेलार, अनिकेत सेलार, सतीश चव्हाण बाद झाला. त्याच्यानंतर अगोदर आपण पाहिलं तर नवनीत चव्हाण बाद झाला आणि थोडासा आता प्रेशर असणार टीम सालोशी संघांवरती. टॉस जिंकला होता, परंतु या मॅच मध्ये मालदेव टीमनं काय केलं तर प्रथम बॅटिंग अप्रतिम केली आणि त्याच्यानंतर बॉलिंग देखील लाजवाब केले. धाबा झाल्या तर एकूण टॉप फलकावरती 12 धाबा, 2 विकेट गॉन झाल्यात. 1.2 साहित्य खेळ समाप्त झालाय. संघ अडचणीमध्ये, अडचणी दूर करायचे आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय साहिल सावंत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटनं रडार मध्ये घ्यायचा होता बॉल. पंचाचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल. अति इथे रक्स इथे मिळत असताना टीम मात्र पोहोचली जाते एका धावेने 13 धावा धाव फलकावरती. 13 धावा झाल्या. 3 षटकांचा मॅच. जबरदस्त बॅटिंग. 62 धावा कुठला गेल्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये, परंतु सेकंड इनिंग्स मध्ये तितकीशी काही खास सुरुवात तर दमदार केली होती नवनीतने. इथे फटका फसला गेला. त्याचा कॉल आकाश सावंत बॉलवरती, परंतु एक सिंगल येते बॉलवरती. एक सिंगलची मदत. टोटल झाले ते एकूण 14 धावा धाव फलकावरती. 2 विकेट लवकर आपण पाहिल्या आणि त्याच्यानंतर सध्याची स्थिती एकतर्फा मुकाबला असं वाटतंय. परंतु इथून पुढे जर या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 बॉलमध्ये 3 विकेट आले तर मॅच बनू शकते टीम सालोशी संघासाठी. अतुल सेलार चांगला बॉल, ब्लॉक ऑनचा बॉल, परफेक्ट यॉर्कर टाकलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल जात असताना एकच सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. फरक कधी पडेल? मोठे फटके. मी पहिलंच सांगतोय, आता देखील सांगतोय, मोठे फटके आले तरच मॅच मध्ये तुम्ही एक चांगला खेळ करू शकाल, मॅच मध्ये तुम्ही फाईट करू शकाल. ग्रीन ग्रास मैदान, 3 दिवस, एका महिन्याची खरं तर ही मेहनत घेतली आहे. सरळ चाललाय एसटी रक्षकाच्या थेट हातामध्ये आलाय तो इथे डॉट. चांगला बॉल. औपचारिक या मॅच मध्ये बाकी आहे, रन्स आल्या नाहीयेत. जेव्हा पाहिलं तर सांगितलं मयूर सावंतने, जेव्हा टॉस गमावला आम्हाला बॅटिंग करायची होती आणि हो सध्या खेळपट्टी मंदावली गेली, हवा सध्या थांबली गेली आहे आणि त्याचाच फायदा इथे मिळत असताना, परंतु हा बॉल विशाल सावंतच्या हातामध्ये. आज विशाल सावंतने तिथे 12च्या कॅचेस घेतल्या आजच्या दिवसामध्ये. जवळजवळ 7 ते 8 कॅचेस त्याच जागेवरती जिथे सी कॉर्नर आहे, काव कॉर्नर आहे आणि त्या काव कॉर्नर आणि मिड विकेट मध्ये चांगले कॅचेस पकडलेत विशाल सावंत. आणखी एक फलंदाज बाद तिथे अनिकेत सेलार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन चव्हाण बॅटिंगसाठी दाखल झालाय. 12व्या खेळाडूची काही गरज नाहीये. हे सर्व खेळाडू आमचेच आहेत. मालदेव टीम देखील माझ्या गावाची आणि सालोशी टीम देखील माझ्याच गावाची, कारण का त्यांचे संपर्क जास्त आहे. टोटल झाले ते एकूण 15 धावा धाव फलकावरती. विशाल सावंत आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 6 बॉल 48 ची मॅच आहे. होणार नाहीये 6 बॉल मध्ये 7 षटकार आले तरी काही फरक पडणार नाहीये. मागच्या मॅच मध्ये मयूरने बॉलिंग टाकली होती आणि इथे पहिला बॉल इथे डॉट टाकलाय. डॉट आलाय विशाल सावंतचा बॉल. 5 बॉल 48 ची मॅच अगदी औपचारिक बाकी आहे. टायर फुटला, एखादा ठुप्पस हवा निघून जाते. तसे मॅच मधली खरं तर हवा निघून गेली. नवनीत चव्हाणला थांबायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलच्या पाठीमागे दास सुरुवात दमदार केली होती, त्याच्यानंतर ही परिस्थिती. खेचण्याचा प्रयत्न केलाय, जबरदस्त फटका, फाईट लेगला बॉल निघून जातोय. सीमा पार आलेला हा अगदी या शेवटच्या ओव्हर मध्ये दुसऱ्या बॉल वरती अतुल सेलरच्या बॅट मधनं चौकार आला आणि चौकारनं तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीये, परंतु
पराभूत होण्याचं अंतर तुम्ही कमी करताय. तर क्रिकेट रणनीतीचा खेळ आहे. कधीही कोणत्याही क्षणाला कुठेही हा मॅच बदलू शकतो, टर्न होऊ शकतो. इथे फटका आपण पाहिलाय, अगदी रडारमध्ये होता बॉल, परंतु चाललाय बॉल इथे अभिषेक दळवीच्या हातामध्ये टिप मिड विकेटमध्ये आहे तो. त्याचा देखील खेळ चांगला ओव्हर षटक टाकलाय, कमबॅक केलं त्याने, कारण का पहिल्या 2 बॉलवरती सुरुवात धमाकेदार केली. त्याच्यानंतर इथे आपण पाहिलं तर 20 धाबा धावफलकावरती झाल्यात. 3 बॉल आणि 43 ची मॅच. अशक्य नाही आहे. पदर तयार, विकेट करण्याचा प्रयत्न. नितीन चव्हाण आलाय तो इथे, डॉट बॉल. 2 बॉलचा आता खेळ बाकी आहे. औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आपण पाहतोय. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, और आज की शाम होगी किसके नाम, और आज की शाम है मालदेव टीम के नाम. तरुण मंडळ उचाट कोयना प्रकल्पग्रस्त चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धा. आणि आता ज्या टीमनं मेहनत घेतली, ज्या टीमनं संघर्ष केला, ज्या टीमनं हाहाकार केला, कालच्या दिवसामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि बॅक टू बॅक दुसऱ्या दिवशी देखील अगदी रायगडहून ठाण्याला आला आणि पहिला क्रमांक पटकावला. चॅम्पियन होतोय या स्पर्धेमध्ये, चॅम्पियन राहिलाय टीम जय हनुमान मालदेव. थँक्यू सो मच. तदनंतर तिन्ही संघांना विनंती करतो आपण लगेचच व्यासपीठाच्या समोर यायचे. तदनंतर तरुण मंडळ उच्चाट आयोजित कोयना प्रकल्पग्रस्त चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धा 2026 पहिलं पर्व. शब्दांना प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन रंजल्या गाजल्यांच्या भावना जाणणारे लोकाभिमुख वक्तृत्व जे आहेत आमचे सन्मान्य राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वाची मोहर उमटवणारे कृतीप्रवण व्यक्तिमत्व, अर्थातच लोकप्रिय खासदार पालघर लोकसभा आदरणीय हेमंतजी सवरासाहेब यांना मी विनंती करतोय की आपण थोडक्यात आपलं मार्गदर्शन या ठिकाणी सादर करावं. हॅलो. तरुण मंडळ आयोजित कोयना प्रकल्पग्रस्त चॅम्पियन्स कर्णक क्रिकेट स्पर्धा. आजच्या या स्पर्धेचा अंतिम सामना झालेला आहे. पारितोषिक वितरण सोहळा आता सुरू होईल. व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी माझ्या वडिलांसोबत काही दशकं काम केलं आहे असे प्रभाकरजी मोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा होता आणि कौटुंबिक संबंध सवरासाहेबांपासून चालत आलेले आहेत असे ज्येष्ठ अधिकारी, आमचे सहकारी एडी जाधव साहेब, लामसगावचे आमचे ज्येष्ठ बंधू संजय चव्हाण साहेब, माझे सर्व सहकारी दिनेशजी पाटील, अमित शिर्के, सतीशजी, हेमंत, मनोज, उपस्थित सर्व माता भगिनी बंधू आणि खेळाडूंना. मागच्या वर्षीसुद्धा इथे येण्याचा योग आला होता आणि नितांत सुंदर असं ग्राउंड बघून खरंच खूप बरं वाटतं. इथे दीक्षाताईसुद्धा उपस्थित आहेत, सागर सगळे उपस्थित आहेत, पांडेजी आहेत. आणि हे सुंदर ग्राउंड बघून निश्चितच हेवा वाटेल कोणत्याही खेळाडूला. आणि त्यामुळे या ग्राउंडवर खेळणं हे एक पर्वणी आहे असं मला वाटतं. कारण हारजीत हे होत असते, पण तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या कोयना प्रकल्पातून जी विखुरलेली गावं होती त्या सगळ्या गावांना एकत्र आणणं हे मोठं चॅलेंज होतं. आणि त्यामुळे ते चॅलेंज ज्यांनी स्वीकारलं अशा सर्व आयोजन कमिटीला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन, त्यांचा आभार व्यक्त करेन की अशा सर्व कुटुंबांना तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे कुठेतरी एक वाक्यता तयार होत असते. मगाशी समालोचक बोलले की उचाट गाव आणि सवरा कुटुंबीय यांचं नातं तुटतं की काय. मी तुम्हाला शब्द देतो आणि ग्वाही देतो की उचाट गाव आणि उचाट गावच नव्हे तर पूर्ण कोयना प्रकल्पग्रस्त असणारी सगळी गावं आणि सवरा कुटुंबीय यांचं नातं हे अतूट आहे, जे सवरासाहेबांनी जोपासलं,
सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी सौरा साहेबांना जेवढं प्रेम केलं त्यांनी सगळ्या लोकांवर प्रेम केलं आणि तो जो एक वारसा कामरूपी जो त्यांनी घालून दिलेला आहे तो निश्चितच पुढे चालवण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्या जबाबदारीतून मी तुम्हाला सांगतो की आपलं नातं हे कधी संपणार नाही. जरी मी थोडंसं हाकेच्या अंतरावरून माझा मतदारसंघ दुसरा सुरू होत असला तरीसुद्धा आपल्या मतदारसंघाचे ठाणे लोकसभा ग्रामीण भिवंडी ग्रामीण लोकसभाचे मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते मी आजही संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि निश्चित त्याला तडा नेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळे कुणी परक समजू नये. नेहमी ज्या काय गोष्टी असतील कोणत्याही म्हणजे उचाट शिक्षण संस्थेमध्ये तर माझ्या काही फेऱ्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे उचाट गावच्या असतील किंवा कोणत्याही असतील त्या निश्चितच ज्या काय समस्या असतील किंवा तुम्ही ज्या काय जबाबदाऱ्या मला तुम्ही द्याल त्या निश्चितच मी तुमच्या सगळ्यांच्या साथीने पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करेन असं तुम्हाला मी ग्वाही देतो. आजच्या या पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित सर्व खेळाडू अतिशय चांगले खेळले, खूप लांबून आलेले आहेत ते आणि तरीसुद्धा ह्या सगळ्यामधून चांगलं एक खेळाडू वृत्तीने खेळणं खूप महत्त्वाचं असतं. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा. जे जिंकले आहेत त्यांना शुभेच्छा. जे रनरअप राहिलेले आहेत त्यांना मी अजून जास्त शुभेच्छा देतो. त्यांनी अजून चांगलं खेळून पारितोषिकं मिळवावी. आणि खरं तर खूप चांगलं आयोजन तुम्ही दरवर्षी करत असता, याही वर्षी केलेलं आहे. त्यामुळे आयोजन कमिटीचं मी खूप अभिनंदन करतो आणि माझं ते माझ्या समवेत माझ्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि आपलं हे नातं अटूट राहील, अबाधित राहील याची ग्वाही देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संघर्षातून विकास घडतो, जीवन घडते नवे. संघर्षातून घडतो माणूस, यश मिळते हवे. असंच संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्व अर्थातच डॉक्टर हेमंतजी सौरासाहेब, खासदार पालघर लोकसभा. साहेबांसाठी एकदा खेळाडूंच्या माध्यमातून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संघर्ष तुम्ही मैदानात केलाय, साहेबांनी आपल्या आयुष्यात संघर्ष केलाय आणि त्यानंतर इथपर्यंत येऊन प्रवास त्यांचा थांबलाय. सांगण्याचं उद्दिष्ट एकच की संघर्ष आणि संकट येत राहतील. संकट येणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटांवरती मात करणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ. तर तुमच्या आयुष्यातला एक भाग आहे. त्यामुळे कधी खचू नका, कुठेही जा, संघर्ष कराल तेव्हाच मिळते ते यश. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा मान्यवरांसाठी. उमेश सावंत. हा अंतिम सोहळा आता पारितोषिक वितरण होईल. पारितोषिक वितरणानंतर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. आपण 3 दिवस जे सहकार्य केलं, असं अमूल्य असं पंच असतील, क्रीडा रसिक असतील, यूट्यूब असेल, या सेवा माध्यमातून यशस्वीपणे स्पर्धा पार पडलेली आहे. आपणा सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू सो मच सर. त्यानंतर पुढील बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय. याच्यासाठी केला होता टास शेवटचा शेणू गोडवावा. अर्थातच शेवटचा जो सामना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला त्याच्यामध्ये सामनावीर ठरलाय आणि सामनावीर ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले तरुण मंडळ उचाट. विशाल सावंत ठरलाय सामन्याचा सामनावीर. मी आदरणीय लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंतजी सौरासाहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते या खेळाडूला या ठिकाणी आपण सन्मानित करावं. विशाल सावंत, जोरदार टाळ्या होऊ द्या खेळासाठी. शेवटच्या सामन्याचा सामनावीर विशाल सावंत जबरदस्त फाईट करतोय. अगदी चांगली कामगिरी. साहेबांना या ठिकाणी बाहेरील कार्यक्रमांसाठी जायचंय. अगदी बिझी शेड्यूल असताना देखील तरुण मंडळ उचाटच्या विनंतीला मान देऊन उचाट गावावरती असलेलं त्यांचं प्रेम त्याची पोचपावती म्हणून साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी विशाल सावंत शेवटच्या सामन्याचा सामनावीर
पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. साहेब आपल्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत. एक दमदार व्यक्तिमत्व आपल्या स्पर्धेला ज्यांनी भेट दिली. तरुण मंडळ उचाट कोयना प्रकल्पग्रस्त चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय 2026 पहिल्या पर्वामध्ये साहेबांच्या ठिकाणी हजेरी लागली आहे. सर्व मान्यवर मंडळी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आणि मनपूर्वक स्वागत व आभार. साहेब आपल्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत आणि त्यांच्या शुभास्ते पण एक शेवटचा सामनावीर पुरस्कार या ठिकाणी हे पारितोषिक वितरण होण्याआधी मी आभार प्रदर्शन व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी जे पाहुणे लाभले, देणगीदाते लाभले,